हॅलो स्टुडंट्स, मी प्रथमेश सर. आपण आज व्हीजीटी ओरिजिनल या चॅनलवर आणि आज आपण व्हीजीटी ओरिजिनल या चॅनलवर 12th सायन्सचा मॅथ्स 2 चा एक्सरसाइज 1.3 मधला क्वेश्चन नंबर 3 बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. ओके, या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 3 बघणार आहोत फक्त. ठीक आहे, तर आपण क्वेश्चन नंबर 3 मधला सेकंड क्वेश्चन घेतलेला आहे, ज्यामध्ये असं x√x दिलंय, y√y आणि इक्वल टू a√a दिलंय. ओके, मी आता काय ह्याचं कन्वर्जन कसं करणार? तर मला सांगा, x च्या डोक्यावरती 1 असतो का? बरोबर, इथे y च्या डोक्यावरती 1 असतो ना, बरोबर. आणि हा √x म्हणजे डोक्यावरती 1/2 असतो का? मला सांगा, मग डोक्यावरच्या नंबरचे ऍडिशन करतो आपण. 1 + 1/2 किती होणार सांगा? 1 प्लस हा 1/2 3/2 येतो का? बरोबर. त्याच्यानंतर प्लस इथे पण y च्या डोक्यावर 3/2 येणार इज इक्वल टू इथे a च्या डोक्यावरती 3/2 येणार. बरोबर आहे का? हे कन्वर्जन कळते का बघा, हे महत्त्वाचं आहे कारण पुढे सोपं आहे. इथे मी डेरिव्हेटिव्ह काढणार सिंपल, बरोबर ना. डिफरन्शिएट करणार, डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x. बरोबर. आता डेरिव्हेटिव्ह काढा. मला सांगा, x चा डेरिव्हेटिव्ह काय यायचा का? x⁻³ वरती जर नंबर असेल तो खाली येतो ना, म्हणजे देअरफॉर इथे काय येणार? 3/2 x च्या डोक्यावरती 3/2 - 1 होणार ना. डोक्यावरचे एक नंबर कमी करायचे. त्याच्यानंतर इथे प्लस y चा पण तसंच होणार. y च्या डोक्यावरती 3/2 हा 3/2 खाली येईल आणि y च्या डोक्यावरती काय येईल? 3/2 - 1. y च्या डोक्यावरती 3/2 - 1 आणि मग a चं काय होणार? अच्छा, y चं इथे परत डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल ना. y वेगळा फंक्शन आहे, d/dx y आणि a काय आहे? तर आपण डिफरन्शिएट विथ y विथ रिस्पेक्ट टू x केलं म्हणून y आणि x चं डेरिव्हेटिव्ह काढलं. पण a तर कॉन्स्टंट आहे ना, मग कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 इज इक्वल टू 0. बरोबर आहे. आता ही वाली टर्म मी तिकडच्या साईडला घेऊन जातो, चालेल. मायनस मध्ये जाईल का इकडे गेली तर? -3/2. बघा, इकडे प्लस मध्ये होते, इकडे -3/2. x⁻² काय येईल? x⁻² इथे 3/2 - 1. 3/2 मधून 1 गेलं किती राहतो? 1/2. 3/2 मधून 1 गेलं 1/2 राहतो. ओके, इथे पण काय होईल बघा, इकडे 3/2 आहे माझ्याकडे. y⁻² काय येईल? 1/2. बरोबर का? y⁻1/2. इथे y चे डेरिव्हेटिव्ह काय येईल? dy/dx. बरोबर. इथे मला सांगा आता, हा 3/2 इकडचा 3/2 आणि हा 3/2 कट होईल ना दोन्ही साइडचा. ओके, हा y⁻1/2 तिकडे घेऊन जातो. dy/dx इज इक्वल टू हा y⁻1/2 इथे खाली आला, y⁻1/2. वरती काय माझ्याकडे? x⁻1/2. मला सांगा, 1/2 डोक्यावर असेल तर त्याला काय बोलतात? रूट मध्ये असतो ना तो, म्हणजे रूट मध्ये हा x आणि खाली y पण रूट मध्येच आहे ना. dy/dx ची अशी व्हॅल्यू येणार आहे आपल्याकडे. आपल्याला क्वेश्चन मध्ये dy/dx च काढायला सांगितलेलं आहे, चालेल. अच्छा, तर आपला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 असं काहीतरी x³ + x² y + xy² + y³ इक्वल टू 81. अच्छा, तर मी ह्याला काय करणार? डायरेक्टली डिफरन्शिएट करतो. डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x. काय होईल? मी फक्त y विथ रिस्पेक्ट टू x डेरिव्हेटिव्ह काढतोय. मला सांगा, x³ चा डेरिव्हेटिव्ह काय येईल? 3. वरचा नंबर खाली येतो, वरतून एक कमी करतो म्हणजे वरती 2 येईल ना. प्लस इथे काय करणार? इथे दोन फंक्शन आहेत, मग दोन फंक्शनला u * v सोडवावं लागेल. म्हणजे काय होणार ते? x² डेरिव्हेटिव्ह ऑफ y प्लस y डेरिव्हेटिव्ह ऑफ x². बरोबर का? प्लस परत इथे पण तसंच दोन फंक्शन आहेत, बरोबर. मग असं होणार x डेरिव्हेटिव्ह ऑफ y² प्लस y² डेरिव्हेटिव्ह ऑफ x. बरोबर. आणि y³ चं डेरिव्हेटिव्ह काय येईल? प्लस y³ चं डेरिव्हेटिव्ह काय येईल? 3y². बरोबर ना, असंच होणार 3y². पण y वेगळा फंक्शन आहे, त्याचं परत डेरिव्हेटिव्ह येईल ना y, म्हणजे dy/dx येईल त्याचं. आणि इक्वल टू 81 कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह आपल्याकडे 0 आहे का? बरोबर. अच्छा, आता इकडे बघा मी काय करतो, काय काय चेंजेस होत आहे. इथे पहिलं वाला आहे ते आहे तसंच ठेवतो मी. काय माझ्याकडे? 3x². देअरफॉर 3x² ला आहे तसंच ठेवलं मी. ओके, हा x² पण तसंच राहणार ना, प्लस x². मला सांगा, इथे काय आहे? y चं डेरिव्हेटिव्ह काढायचे. y चं डेरिव्हेटिव्ह काय येणार? dy/dx येणार का y चं डेरिव्हेटिव्ह. त्याच्यानंतर प्लस y x² चं डेरिव्हेटिव्ह प्लस y आहे आणि x² चं डेरिव्हेटिव्ह 2x ना. x² चं डेरिव्हेटिव्ह 2x प्लस x आहे, y² चं डेरिव्हेटिव्ह काय येईल? x आहे, y² चं डेरिव्हेटिव्ह काय येईल? 2y. पण y चं परत डेरिव्हेटिव्ह येईल ना, काय येते? dy/dx. बरोबर. प्लस इथे y² आहे तसंच x चं डेरिव्हेटिव्ह काय येईल सांगा? प्लस y² आहे तसंच x चं डेरिव्हेटिव्ह काय येईल? ते 1. बरोबर ना. x डेरिव्हेटिव्ह 1 प्लस हा 3y² आहे तसंच आहे, 3y².
ओके आणि y चं डेरिव्हेटिव्ह काय येईल सांगा dy upon dx का इक्वल टू 0 आहे माझ्याकडे मला काढायचं काय आहे dy upon dx काढायचंय मला dy upon dx ला मग एक साइडला घ्यावं लागेल बाकी सर्व जे राहिले ते दुसऱ्या साइडला घेऊन जातो मी काय काय होते बघा इथे मी फक्त dy upon dx ला ठेवतो त्याच्या ब्रॅकेट मध्ये जे येईल ते लिहून टाकूया आपण dy by dx ला कॉमन काढूया आपण काय काय राहिलं बघा dy by dx इथे काय आहे x2 आहे आणखी दुसरं इथे काय आहे इथे 2xy आहे का प्लस 2xy इथे dy by dx च्या बाजूला काय आहे 3y² प्लस 3y² बघा मी dy by dx जिथे जिथे दिसतोय तिथून मी dy by dx ला कॉमन काढलं हे वालं आणि हे वालं dy by dx कॉमन काढलं इथे x² राहिलं इथे 2xy राहिलं इथे 3y² राहिलं अच्छा आता बाकी जे काही टर्म्स राहिले ते मी दुसऱ्या साइडला घेऊन जातो इज इक्वल टू तो 3x² ला तिकडे घेऊन गेलो इक्वल टू च्या तिकडे घेऊन गेलो तर काय होईल -3x² बरोबर त्याच्यानंतर इथे 2xy आहे त्याला तिकडे नेलं तर काय होईल -2xy त्याच्यानंतर इथे काय राहिलं y² पण जर y² तिकडे गेला -y² राहील का बरोबर आता मी हा dy by dx ला इथेच ठेवतो dy upon dx बरोबर इज इक्वल टू इथून तिघांमधून जर मी मायनस चिन्ह कॉमन काढलं तर काय राहील 3x² मायनस कॉमन काढला आणि म्हणजे 3x² मग सगळे प्लस होतील ना प्लस 2xy प्लस y² बरोबर आणि डिनॉमिनेटरला काय येईल ही ब्रॅकेट खाली जाईल का इकडे ही ब्रॅकेट जी आहे ती इकडे डिनॉमिनेटरला येणार म्हणजे काय राहिले ते x² प्लस 2xy प्लस 3y² बरोबर हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे चालेल अच्छा तर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे 6th वाला y raised to x plus x raised to y equal to 1 मी काय केलं डिफरन्शिएट y with respect to x जर याचं डेरिव्हेटिव्ह काढलं with respect to x काय होईल सांगा मला y हे इथे दोन फंक्शन आहेत मग u into v होईल का मग काय होईल बघा इकडे y डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to x plus e raised to x डेरिव्हेटिव्ह ऑफ y बरोबर डेरिव्हेटिव्ह d by dx y बरोबर प्लस आता x या दोघांचे पण दोन फंक्शन आहेत परत u into v x derivative of e raised to y plus e raised to y derivative of x बरोबर इक्वल टू 1 चा डेरिव्हेटिव्ह काय सांगा 0 बरोबर आहे का आता मला सगळं y कसं राहणार e raised to x चा डेरिव्हेटिव्ह काय असतं e raised to x च असतो का e raised to x चा डेरिव्हेटिव्ह मग तिथे काय येणार therefore y e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x प्लस इथे e raised to x कसं राहणार y चा डेरिव्हेटिव्ह e raised to x तसंच राहणार y चा डेरिव्हेटिव्ह dy upon dx बरोबर त्याच्यानंतर इक्वल प्लस हा x तसंच राहणार e raised to y चा डेरिव्हेटिव्ह x तसंच राहिलं e raised to y चा डेरिव्हेटिव्ह e raised to y पण परत y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx येणार ना बाजूला ओके प्लस e raised to y तसंच राहिलं प्लस e raised to y तसंच राहिलं x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 1 इक्वल टू 0 आहे माझ्याकडे बरोबर ना चला आता dy by dx ला मी बाजूला काढतो जे काय माझ्याकडे आहे dy upon dx ओके इक्वल टू बाकी सगळ्यांना तिकडे घेऊन जातो माझ्याकडे dy by dx कुठे कुठे आहे त्या दोन ठिकाणी dy by dx दिसतोय मला बरोबर कुठे कुठे आहे हा इथे dy by dx आहे इथे dy by dx आहे त्याच्यातून dy by dx मी बाजूला घेतला तर काय राहील सांगा मला इथे राहिले e raised to x इथे काय राहिलं प्लस x e raised to y बरोबर आता ही टर्म मी तिकडे घेऊन जाणार आहे y e raised to x इकडे आलं मायनस y e raised to x आणि हा पण तिकडे गेला तर काय होईल मायनस e raised to y बरोबर अच्छा आता मी इथे काय लिहिणार therefore dy upon dx is equal to इथून मायनस चिन्ह कॉमन काढणार मला सारखं सेम y e raised to x plus e raised to y डिनॉमिनेटरला काय येणार माझ्याकडे ही ब्रॅकेट मी खाली आणू का e raised to x plus x e raised to y बरोबर आहे का हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे ठीक आहे अच्छा तर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे एक वाला क्वेश्चन cos xy = x + y ओके कसं सोडवणार पहिले डिफरन्शिएट करतो मी याला डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x बरोबर काय होईल डेरिव्हेटिव्ह cos चा डेरिव्हेटिव्ह काय असतो sin xy होईल का sin xy पण हा xy वेगळा फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह परत येणार ना xy चा डेरिव्हेटिव्ह परत येणार इज इक्वल टू मला सांगा x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 1 y चा डेरिव्हेटिव्ह काय येणार dy upon dx बरोबर आहे का म्हणजे फक्त या xy चा डेरिव्हेटिव्ह परत काढायचं बाकी सगळं झालं चला इथे काय येते बघा पहिलं मी काय लिहितो आहे तसंच लिहितो
साइन एक्स वाय त्याच्यानंतर एक्स वाय चं परत डेरिव्हेटिव्ह काढतो मी काय होईल u इंटू v डेरिव्हेटिव्ह u इंटू v च्या फॉर्म्युलेने लिहिणार तर ते म्हणजे x डेरिव्हेटिव्ह ऑफ y प्लस y डेरिव्हेटिव्ह ऑफ x बरोबर ना इज इक्वल टू काय आहे माझ्याकडे 1 प्लस dy बाय dx 1 प्लस dy अपॉन dx ओके आता इथे काय होतं बघा इथे माझ्याकडे साइन इथे कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस मध्ये साइन येईल का बघा नंतर चुकेल आपलं कॉसचं मायनस साइन असतो डेरिव्हेटिव्ह म्हणजे मला मायनस घ्यायला पाहिजे ना ओके चला इथे काय होईल मायनस साइन एक्स वाय ब्रॅकेट मध्ये x आहे तसंच y चं डेरिव्हेटिव्ह काय dy अपॉन dx बरोबर प्लस y आहे तसंच x चं डेरिव्हेटिव्ह 1 मी नाही लिहिते चालेल x चं डेरिव्हेटिव्ह 1 आहे चला इक्वल टू 1 प्लस dy अपॉन dx आता मी काय करणार हा sin y ने आतमध्ये मल्टिप्लाय करतो काय होईल बघूया आणि त्यात या dy बाय dx ला पण इकडे घेऊन येतो काय होईल देअरफॉर मायनस साइन ला आतमध्ये गेला आणि ते x आहे मायनस x sin xy मायनस x sin xy हा dy बाय dx आहे बरोबर आणि हा ह्याला मल्टिप्लाय केलं तर काय होईल y ला मल्टिप्लाय केलं तर मायनस y sin xy बरोबर मायनस y sin xy आणि हा dy बाय dx ला तिकडे घेऊन जातो म्हणजे मायनस dy बाय dx येईल का नाहीतर ह्याला इकडेच राहू दे ह्या टर्मला मी तिकडे घेऊन जातो नेक्स्ट टाइम म्हणजे मायनसचा प्रॉब्लेम नको व्हायला इथे काय माझ्याकडे 1 प्लस dy अपॉन dx ओके आता मी काय करतो हा 1 ला इकडे आणतो 1 इकडे आला तर -1 होईल हा +1 आहे इकडच्या साइडला -1 होईल आणि हा इथे मायनस y sin xy आहे माझ्याकडे y sin xy आहे माझ्याकडे मायनस y sin xy आणि हा -1 आला इकडे चला इथे माझ्याकडे dy बाय dx राहिला dy अपॉन dx आणि ही टर्म जर तिकडच्या साइडला गेली तर काय होईल प्लस मध्ये येईल x sin xy आणि dy बाय dx बरोबर का अच्छा या दोन टर्म मधून मी dy बाय dx ला कॉमन काढू शकतो dy अपॉन dx ला मी कॉमन काढलं तर काय राहील माझ्याकडे इथे काय राहील 1 राहील का इथे प्लस इथे काय राहिलं x sin xy राहिलं इथे काय राहिलं माझ्याकडे मायनस चिन्ह कॉमन काढू इथून मी मग असे लिहू का 1 प्लस y sin xy 1 प्लस y sin xy बरोबर 1 प्लस y sin xy अच्छा आता ही टर्म मी याच्या खाली आणू का म्हणजे dy बाय dx ची व्हॅल्यू मिळेल देअरफॉर मायनस 1 प्लस sin xy 1 प्लस sin xy डिवाइड ला काय माझ्याकडे 1 प्लस y sin xy आहे ते 1 प्लस y sin xy डिवाइड ला 1 प्लस x sin xy बरोबर आणि इकडे काय आलं माझ्याकडे dy upon dx म्हणजे माझ्याकडे फायनल आन्सर dy by dx चा आलं बघा कळते का तुम्हाला ठीक आहे अच्छा तर आपलं नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 10 आहे ओके क्वेश्चन नंबर 3 मधला शेवटचा क्वेश्चन आहे ठीक आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह काय होईल सांगा x चं डेरिव्हेटिव्ह काय आहे 1 x चं डेरिव्हेटिव्ह 1 प्लस इथे sin चं डेरिव्हेटिव्ह काय होईल मायनस sin चं cos बरोबर cos फक्त मायनस नाही म्हणजे इथे काय येणार cos x y बरोबर आहे cos x y पण हा x y वेगळा फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह परत काढावा लागेल आपल्याला म्हणजे इथे डेरिव्हेटिव्ह ऑफ x y परत येणार त्याच्यानंतर इज इक्वल टू y चा डेरिव्हेटिव्ह काय होईल dy अपॉन dx अच्छा cos चा डेरिव्हेटिव्ह काय असतो मायनस साइन असतो का म्हणजे हा मायनस चा प्लस होईल का इथे प्लस cos चा डेरिव्हेटिव्ह इथे साइन होणार साइन x y आता या x y चा परत डेरिव्हेटिव्ह येईल का हो x y चा डेरिव्हेटिव्ह परत येणार ओके नेक्स्ट काय करणार बघा पहिलं माझं तिथलं 1 तसंच ठेवतो मी देअरफॉर 1 प्लस cos x y आहे तसंच आहे इथे x y चं परत डेरिव्हेटिव्ह येणार आहे x चं डेरिव्हेटिव्ह 1 y चं डेरिव्हेटिव्ह dy by dx बरोबर ना मग इथे काय येईल 1 प्लस dy अपॉन dx चला नेक्स्ट इक्वल टू बरोबर इक्वल टू dy by dx आहे माझ्याकडे एक ऑलरेडी dy upon dx आहे आणि नंतर प्लस sin x y आहे sin x y आहे अच्छा आणि परत x y चे डेरिव्हेटिव्ह काय येईल x चं 1 y चं dy by dx म्हणजे इथे असं येणार 1 dy upon dx बरोबर अच्छा आता मी काय करतो हा cos ची टर्म आतमध्ये मल्टिप्लाय करतो इथे sin ची टर्म आतमध्ये मल्टिप्लाय करतो काय होईल बघा इथे हा 1 आहे माझ्याकडे 1 प्लस cos ला आतमध्ये मल्टिप्लाय करतो म्हणजे cos x y
प्लस वाय ने मी 1 ला मल्टिप्लाय केलं तर cos x प्लस वाय राहिलं. cos x प्लस वाय ने डिवाइड बाय dx ला मल्टिप्लाय केलं तर काय होईल प्लस cos x प्लस वाय आणि डिवाइड बाय dx येणार त्याच्या बाजूला. बरोबर, डिवाइड बाय dx त्याच्या बाजूला येणार. बरोबर. चला नेक्स्ट इक्वल टू ची टर्म मी इथे लिहितो, ही इक्वल टू ची टर्म इकडे लिहितो. ओके, डिवाइड बाय dx माझ्याकडे आहे तसंच आहे, dy/dx. त्याच्यानंतर sin x मायनस y ला मी आतमध्ये मल्टिप्लाय करतो. 1 ला मल्टिप्लाय केलं तर काय होईल प्लस sin x मायनस y. बरोबर. आणि तर sin x मायनस y ने डिवाइड बाय dx ला मल्टिप्लाय केलं तर काय होईल मायनस चिन्ह आहे, मायनस घेतलं sin x मायनस y हा dy बाय dx. बरोबर, dy/dx. चला नेक्स्ट स्टेपला काय होतं बघूया आपण. चला dy बाय dx सगळे एकत्र करूयात का आपण. चला ही टर्म्स इथेच ठेवतो मी. 1 प्लस cos आणखी काय माझ्याकडे cos x प्लस y 1 प्लस cos x प्लस y. ठीक आहे. आणि इकडच्या साइडला हा sin x मायनस y जो आहे त्याला इकडे घेऊन आलो तर हा प्लसचा मायनस होईल का मायनस sin x मायनस y. ही टर्म मी इकडच्या साइडला आणली, ही टर्म चेंज केली, फक्त मी जागा चेंज केली त्या टर्मची, बाकी सर्व आहे तसंच आहे बघा. ही टर्म मी तिकडच्या साइडला घेऊन गेलो, या दोन टर्म मी इथेच लिहिल्यात. हा ही टर्म जी आहे ती मी तिकडच्या साइडला घेऊन जातो. काय होईल बघूया आपण. ती टर्म तिकडे गेली तर इज इक्वल टू ती टर्म मी तिकडच्या साइडला नेतोय, dy बाय dx आहे. हा इकडे आला तर मायनस होईल ना. बरोबर. आणि त्या तिन्ही टर्म्स मधून dy बाय dx मी कॉमन काढू का. बघा इकडे काय काय राहतं माझ्याकडे. ओके, हा तिकडे गेला की मायनस होणार आहे. इथे मी जर dy बाय dx कॉमन काढला इथून तर काय होईल, इथे काय राहील माझ्याकडे 1, इथे काय राहील मायनस sin x मायनस y. बरोबर, मायनस sin x मायनस y. बरोबर, dy बाय dx मी कॉमन काढला आहे, इथे राहिला 1, इथे राहिला मायनस sin x मायनस y. हा इकडे आला तर dy बाय dx कॉमन काढला त्याच्यातून तर मायनस मध्ये येईल ना, मायनस cos x प्लस y, मायनस cos x प्लस y. बघा. चला आता मी dy बाय dx ला साइडला घेतो. बरोबर, dy बाय dx ला असं इथे एक साइडला घेतो, dy/dx. म्हणजे ही जी ब्रॅकेट आहे पूर्ण ही मोठी ब्रॅकेट, या ब्रॅकेटच्या खाली ही ब्रॅकेट घेऊन जाऊ का. बघा काय येईल माझ्याकडे 1 प्लस cos x प्लस y मायनस sin x मायनस y. बरोबर, डिवाइड बाय ही टर्म. बरोबर, 1 मायनस. ओके, इथे पहिले cos लिहा, नंतर पहिले sin लिहा, चालेल. बरोबर, कारण इथे वरती 1 प्लस cos sin लिहिलेलं आहे, ह्याला पण sin cos उलट लिहिलं तरी चालेल. आपल्याला आहे तसं इथे मी आहे तसंच लिहितो. sin पाठीमागे त्यांनी लाईन मध्ये दिला असेल कदाचित, साइनच्या साइड खाली sin आला असेल. कट होणार नाही, कारण इथे प्लस आहे इथे मायनस आहे. बरोबर, इथे दोन्ही खाली मायनस येणार आहेत आपल्याकडे, sin x मायनस y आणि इथे x मायनस y पण आहे, तिकडे x प्लस वाले होते. अच्छा, इथे मायनस ते आहेच पण उलट आहे, इथे मायनस आहे, इथे मायनस आहे, प्लस आहे, हे प्लस आहे. ओके, आणखी इथे काय आलं मायनस cos x प्लस y आहे. बघा, प्लस आणि मायनस मध्ये मिक्स नका करू. ओके, हे तुमचं फायनल आन्सर आहे. ठीक आहे, हे फायनल आन्सर असणार आहे. ठीक आहे, इथे आपला क्वेश्चन नंबर एक्सरसाइज 1.3 मधला क्वेश्चन नंबर 3 संपतोय. ओके, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला